गुमनाम है। My dear of the friends, thanks to you. Nonsense लोकल. अरे सूर्या कधी येलस? हा काय आत्ता दिलंय सगळं ठीक ना? बाकी सगळे ठीक आहेत ना? काय माणूस आहे ना बोलता गेला माणूस. अरे सूर्या कधी येलस? हा काय ताजा ताजा आत्ता दिलंय. गंपू शेठ, ओ गंपू शेठ, गंपू शेठ, ओ गंपू शेठ. काकू मी सूर्या. सूर्या रे परत तोच प्रश्न. हा काय आत्ताच इलाय. गंपू शेठ आहेत का घरात? असे मग मी पण जातोय तिकडच. हा मी पण जातोय तिकडच. आता आपल्या पात्र परिचयाकडे वळूया. हे गंपू शेठ, हे मामा, हे गुरुजी, हा बाबा, हा मुक्या. गंपू शेठ, मामा आणि बाबा हे अगदी लहानपणीचे मित्र. ह्याच मातीत उगवले आणि ह्याच मातीत वाढले. घरची कामे आटपली की उरलेल्या वेळेत चकाट्या मारत बसणं हे यांचं रोजचं काम. आता चकाट्या म्हणजे आमच्या भाषेत कुठल्याही विषयावर उगाच बोलत बसणं. जसं पुलंनी म्हटलंय, आपण कोण, आपला शैक्षणिक दर्जा काय याचं भान न ठेवता आपली मतं ठोकणे. चला आता पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया. पुढे बघ मेल्या पडशील. नमस्कार नमस्कार गुरुजी. नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार. नमस्कार का पद्धत झाली काय तुझी? नमस्कार नमस्कार. हो पुढं हो पुढं. काय मामा, मामी कुठे दिसत नाही? ए मामे, ए मामे. अरे मामी माहेरा गेली. हरेश्वरा कळला? असे असे किती बोलतात? असे जाऊन कित्येक वर्ष झाली. गेली 25 वर्ष. गेली 25 वर्ष मी दारू पचवता. तू गप रे मामे, तू गप रे. नमस्कार नमस्कार गंपू शेठ. नमस्कार. लालपरीने आलो. हे काय बोलताय? कोकणाचं क्वालिफाय ना झाली चालेल. कोकणातील माणसं सुना तरी कोकणात यायला पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर म्हणजे बरोबर आहे ना? यायला पाहिजे. यायला पाहिजे. बरोबर. तर काय रे सूर्या, हा? तू कामाला कुठं आहेस? मी कामाला शेत. शेटकडेच असशील ना? का शेट तुझ्याकडे असेल? हे सुरेश तुला सारखं केला होता कसं नाही? त्याचा काय आहे ना गुरुजी, मला जर शेठ बोलला तुला की रजा नाही, डायरेक्ट त्याच्या तोंडावर रजानामा, त्याच्या डायरेक्ट तोंडावर राजीनामा फेकतो आपण. स्वाभिमानी माणूस आहे आपण, स्वाभिमानी. हल्ला मोठा स्वाभिमानी. काय रे सूर्या, मला एक सांग, इथनं मुंबईला गेल्यावर परत तुला नोकरी कशी भेटली का दुसरी? त्याचा काय आहे ना मामा,
पर्सनॅलिटी आहे आपली. काय पर्सनॅलिटी आहे आपली. जीभ बोलते आपली, जीभ बोलते. माझी नाही बोलत. मी काय म्हणतोय, याच्या या पर्सनॅलिटीचा गावाला काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना मंडळी. होय. हा? आता मला सांगा, मुंबईवरनं एवढी पर्यटक आपल्या गावात येतात, हा? आपल्या गावात एवढी वेगवेगळी स्थळं आहेत, हा? ते हे तू गाईड म्हणून काम कर ना. स्थळा तर आहेतच ना, स्थळ पण आहेतच ना. ठीक आहे. नाखवा अरे मी काय बोलताय, जंगल पण आहेत, किल्ले पण आहेत. किल्ल्याचं नाव काढू नका हो गुरुजी. गावातलीच माणसं किल्ल्यावर जायला मागत नाही, तर पर्यटकांना कोण घेऊन जाईल? खंडार आहे तिकडे. भूतात की तू पाहिलंच काय? मग रात्रीच्या अंधारात अरे कोणी बोलणार तरी सांगा रे. आला मोठा गोलुदी म्हणून मला आवडत नाही. अहो गुरुजी, लोकांना भूतांचा नुसता सुलसुलाट आहे आणि शिक खात्यावरून नुसता सुलसुलाट आहे. मी बघितलं भूत. होतीन. कोण? कुठं? परवा शिंग्याची गोष्ट. अमावस्येचा दिवस होता. काळा कुट्ट अंधार होता. दिवसा असा नाही. ऐक म्हटलं की ऐका का, विचारायचा नाही कोण कुणाच्या बायकोचा. बरं सांग. अमावस्येची काळी कुट्ट रात्र. रस्त्याला कुट्ट बी नाही. म्हणजे रस्त्याला कुत्र बी नाही. वाटेवर पायपळी साळसाळ. पाऊस आसमानात उडी मारत होता. इतक्या मला झोप साडी सोडलेली. म्हणजे पांढरी झोप साडी सोडलेली गेली. जणू बिपाशा आणि तिच्या बालूत लागलो मी फसी. गुमनाम है कोई, बदनाम है कोई. मी तुझी राणी, आठवते का मी तुला? आणि माझा लाकूड होणार होता, पण मी वाचलो. गेले 300 वर्ष अशी स्टोरीच ऐकली नाही. गप रे मेल्या, माझा नाचला भाकड खाताना विश्वास. हो मास्तरानू, कोकणी माणसाचा खेचांवरना विश्वास उडलो, पण भूतांवरचा विश्वास काय उडायचा नाही. माझा तर हा विश्वास. काय गंपूशेट? माझा पण हा विश्वास. एकदा काय झालेला माहिती आहे? चाळा होता चाळा. यायला तुला लय चाळा भरलाय. चाळाला लागित ना. चाळा म्हणजे? चाळा म्हणजे हडळ म्हणू नका, चेतकीन म्हणू नका, भूतीन म्हणू नका, वेताळ म्हणू नका. दिवाळीचा सेल लागतात तशी भूताईत किल्ल्यावर. आयशिक खाताय वरण. एकदा काय झालेला माहिती आहे? आता कोण मधी बोलला ना, फणसाचा चार कापतात तसा गाल कापी ना. गप बसाचा. सांगा कंपोशेट, तुम्ही सांगा. अरे मेला थांब रे, सांगताय ना, मध्ये कशाला थांबवता. तर एकदा काय झाला, गेल्या वर्षी पौर्णिमेत आयशिक खाताय वरण म्हणजे आपल्या चैत्रीत आमच्या देवीचा देणा होता. मागच्या वर्षी पौर्णिमेत म्हणजे चैत्रीला आमच्या देवीचा देणा होता. रात्री देवीला आम्ही मनसवली. देवीजवळ तो आम्ही आणलेला कोंबडा कापला.
आणि तो बनवून चमचमीत कोंबडा रात्री खाल्ला. आणि थोड्या वेळाने काय पोटात ढवळला ना माझ्या. बायकोला उठवताय तर बायको झोपलेली. मग तसाच मागल्या दाराने गेलो. तिथं होता बाजूला तो टंगरे उचलला. पुढे जाताय तो कुत्री गाई अगलीच वरडत होती. मी समजलो हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. तिथं ठेवलेला धोंडा उचलला, मारायला जाणार तर काय काय त्या धोंड्याचा इथून हा. मग काय झालं? मग काय सगळा चड्डीतच झाला. पातळ पातळ सकाळी बायको जाम मारला. काय बोलतात वेळ घालवण्यासाठी या गोष्टी गमतीच रे, पण यात काय तथ्य नाही. हो मास्तर, आज रात्री आमोशा आहे. आज रात्री ठीक 12 वाजता तुम्ही किल्ल्यात जाऊन येऊचा. गेलो तर काय देणार? गेली 200 वर्ष गावातली जाऊन थकली. आता तुम्ही जर गेलात ना तर तुम्ही जिथे राहता त्या रूमचा 2 वर्षाचा भाडा आम्ही देऊ. हा? म्हणजे मी देईन. मान्य आहे. आज रात्री 12 वाजता मी जाऊन ये. जायला लागेल. सगळ्यांनी फक्त टायमात या, समजलं काय? अरे पण इकडे या. मी का म्हणतोय किल्ल्यावर नक्की भूत आहेत ना? कोणी बघितलं नाही माहित. म्हणजे मगाशी रंगोलीच ती काय शिंग्यातली गोमू. ही म्हणजे काय आपली काय झालं म्हणजे आपली थापच ती. काय गंपू शेठ, तुमचं काय मग? माझी पण तशी गाज झालंच. आता मला सांगा, त्या घाटावरच्या लोकांना, कोकणातल्या माणसाला घाबरवायला भूता घेता करीन दुसरा कुठला हत्यार आहे हा बरोबर हाय. पण मी काय बोलताय, याचा अर्थ आपल्यापैकी कुणी पण भूत बघितलेला नाही. नाही आपल्या इथं नाही. बरोबर. मी काय बोलताय, आपल्यापैकी कोण भूत झाला तर हा काय बोलतो? पण कोण होईल? भूत सापडला. हा होईल. कोण? तू आपला मुख्य होईल ना भूत. तुला भूत हा बघा, डोक्यावर पगडी, पिळदार मिशा, खांद्यावर घोंगडी, पांढरा धोप. नाही म्हणजे पांढरा धोप अंगार खा आणि इथं धोतर. अरे एका ढोपर बोलतात ढोपर, एका मांड्या आणि बास बास का सगळी अवयव सांगतस का काय? बास म्हणजे अवयव हे पोरात कळूच पाहिजे. मुक्याचा लगीन व्हायचा आहे ना? नाही. आधी लगीन किल्ल्याचा, मग आपल्या मुख्याचा. काय बोलता? बरोबर. ठरला तर मग आज रात्री ठीक 11:55 किल्ल्यावर जायचा. किल्ल्यावर झालंच पाहिजे. काय पाहिजे लावले. त्याला परत त्याला बसरा परत त्याला काय परत त्याला गप जरा. ही तू बघ, गुरुजी आला. काहीतरी बडबडताय. मारुती तोत्र, मारुती स्तोत्र. घाबरला मास्तर, घाबरला. एक आवाजा काढा आणि पुढूनच काढा. काय हा चला काढा. पालाला
पळालाय पळालाय पळालाय. अहो तर नका चालू माझी पण गॅलरी आहे. जाऊ दे, मी काय म्हणताय, चालायला लाग. ए समोर चालायला लाग. चाल, कोंबड्यासारखं नको चालू, भूतासारखं चाल. तसं नाही, असं नाही, मग पायात घुंगरू असल्यासारखं चाल. हा बघ, असा. मामा बरोबर बरोबर मामा, एक नंबर मामा, बेस्ट बेस्ट बेस्ट. ये जा चालत. शाबाश शाबाश शाबाश. मस्त मस्त बरोबर. हा हाव जा जा, हाव जा, घाबरू नको. बरोबर आहे क्या. शाबाश शाबाश शाबाश. थांबला का. पुढे जा पुढे जा. मुख्या उठे. आता उठणार नाही, याला झाले भूताची लागण. आता याला फक्त एकच माणूस वाचवू शकतोय. कोण? पीत बाबा. रात्रीचे 12:30 वाजलेत. जागे असतील काय ते आता? हा, गेली 25 वर्ष पीत बाबा झोपलेच नाही आणि ते कधी झोपणारही नाही. जय. पीत बाबा एक दैवी व्यक्तिमत्व. हडळ म्हणू नका, चांडाळ म्हणू नका, केचकीन म्हणू नका. जी कोणी भूता आपल्या आपल्या आवडीनुसार कुणाच्या अंगात घुसतात त्यांना काढण्यात ते पटाईत आहे. एक्सपर्ट म्हणा, एक्सपर्ट. पण हातात कुठं पीत बाबा? हातात अरे इथं किल्ल्याच्या पायथ्याला. हो काय? मग चला याला घेऊन चला. उचला पटकन ह्याला. घ्या, घ्या. बाबा कुठं आहे घर? मेरे को मालूम होता तुम्ही लोक इथंच येणार. चहामध्ये अद्रक टाकला. घेणार काय चहा? तू कोणाकडे घेऊन आला रे? आणि तू बोलला ना रे की तुला माहिती आहे आम्ही इथं का आलो ते? हो, मला फक्त माहित होता. बोला, काय काम होता? बोला, काय झाला? बाबांनो, आमच्या मुक्याला वाचलं. काय झालं याला? कुठे गेला होता मुका घ्यायला? अरे बाब्या, अरे बाबा, सिच्युएशन काय आणि तुला काही झोप सुचतात? माहिती आहे मला कुठे गेला होता. त्या किल्ल्यावर गेला होता ना तळमळायला. तुम्हाला कसं माहित? कसा माहित म्हणजे? उगाच नाही तो, उगाच नाही उपदेश द्यायला बसलोय. ए बाबा, जाती फळीवरची बाटली घेऊन ये. बाटलीचा रंग तर तांबूस दिसतोय. रंग बघून थोडी ओळखीची वाटते. मला तर वाटत ही तर औषधाची नसावी, नक्कीच दारूची असणार. ए बाबा, जा लवकर, ते अमृत पुष्पद्रव्य घेऊन ये. अरे झोड, बाबा शिवी नाही. अरे झोडपून काढीन तुला.
मला काय देतो त्या सुक्याच्या तोंडावर मार. बाबा मुक्या मुक्या. मुक्या मुक्या जे काय आहे मार त्याच्या तोंडावर. अरे ही तर ताईकडची आहे दारू, ताजी ताजी आहे. पोरांनो तुमचं काम झाला ना, जा आता. काय रे गेले काय? थांबा रे, थांबा. मी काय बोलतोय, पण असा काय बघितलास तू किल्ल्यावर? तना जातो तो. माझ्या धोत्याला गेला त्याला ना, माझ्याकडे कपडे नाही द्यायच, नेती पण बाटले. मी चाललो घरी. अरे थांब. घरी जायचं तर नंतर जा, आधी किल्ल्यावर काय बघितलं तो सांगून जा. तो काय अरे तिल्ला तिल्ला जुना तिल्ला. म्हणजे एक सांग ना असा कांद्याचं पाणी पाणी केलंस ना आमच्या आणि माझा पाणी पाणी झाला त्याचा काय? बिस्किटच्या फोडी. आताच ना एकदा माझ्यासोबत पण झालेला. मी पण असाच जंगलाच्या वाटेवर ना एकदा चालत होतो आणि असाच काळोख होता. ए थांबा. अरे झक्कीची डान्स पार्टी चालू आहे. मला पाहिजे लपा कुठं पाळा. गुरुजी आले बघ. गुरुजी मला बोललेलो ना, कोकणात भूतांचा नुसता सुलसुलाट आहे, आयशिक खाताय वरण. माहिती आहे, पण मला भूता बघायचीच आहे. अरे सुरेश, तुला भूत दिसला तर त्याच्यावर तुला झडप मारायची आहे. माझा काय संबंध? आणि समजा भूतावर मी झडप मारली, माझ्या हृदयाची झडप बंद झाली, मग मला बघायचीच आहे. हा सांगा मास्तर, भूत असती म्हणून काय झाला? पर्सनल लाईफ आहे का नाही? हे पण मग चला मला बघायचीच आहे. आता चला हलून घ्या. भूत आहे, भूत आहे, कधी भूत आहे? अरे ह्या दोस्ताला काय वेळ घालवत्या बघा, किती काय बघ कसे बघा ते घाबरून बघून पळाले. या सगळी घुंगराची ताकद आहे, घुंगराची. यश अरे आता बाबी आपल्या वरच्या पगारीतला. हा काय रे बाबी, या काय नवीनच बाबी तुझ्या समोर आल्या? हा काय बाबी तू? वडील वडील थांबा थांबा, आपल्या किल्ल्याचा इतिहास काय? हा? काय इतिहास आहे? आणि तुम्ही अशी घाणेरडी कामं करता इथं? हा मला सांगा, पर्यटक येणार कसे? हा काय आणि काय रे तुझ्या भाभी, तू भूता म्हणून आम्हाला घाबरवत होतास काय? आयशी खाता वरण ते त्या माझ्या ह्यांच्या अंगात भूत उतराले. थांबा 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 थांबा, आम्हाला माफ करा. आम्ही असं यापुढे नाही करणार, नाही करणार, आणि करणारच नाही. इथं नाही करणार, मी दुसरीकडे जाशील. नाही करणार. अरे गेले अनेक वर्ष त्यांचं असंच चाललेलं आहे. नाहीतर काय, त्यांच्याकडे टकमक बघण्यापेक्षा त्यांना टकमक टोकावरून फेकला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. माझं गेले. माझं चालेल.